नमस्कार, मी अर्चना आरते तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला गणपती गौरीसाठी खास एक पेढा दाखवणार आहे। त्याचं नाव आहे मलाई पेढा। जनरली आपण दुकानात गेलो की मलाई पेढा घेतोच, आवर्जून घेतो। त्याच्यात वेगवेगळे प्रकार असतात, ते तुम्हाला मी करता सांगेनच। तर हा मलाई पेढा आपण घरच्या घरी आणि अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवू शकतो हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर आपण सुरुवात करूया। तर मलाई पेढ्याला लागणारं साहित्य आहे, इथे घेतले मी 1 लिटर दुधाचं पनीर, त्याच्यानंतर 2 टेबलस्पून घेणार आहोत आपण मिल्क मसाला, साखर घेतली 1/3 कप, वेलची पावडर घेणार आहे अर्धा चमचा, मावा आहे 200 ग्रॅम, इकडे आहे हे मिल्क पावडर ही आहे साधारण 4 टेबलस्पून, बदामाचे काप आहेत बारीक चिरलेले, आणि हे पेपर कप्स आहेत आणि पाणी। तर आता आपण सुरुवात करूया। आधी आपण काय करूया, गॅस सुरू करूया आणि इथे घेऊया आपण ही 1/3 कप साखर। अगदी हा गोड पण नसतो आणि अगदी अगोड पण नसतो, आणि ह्याच्यात घालायचे आपण त्याच्या बरोबर अर्ध्याच्या थोडं जास्त पाणी। कुठेही आपल्याला इकडे साखरेचा पाक करायचा नाहीये, काही नाही, जस्ट मिक्सिंग आहे आणि एकदम सोपा असा हा मलाई पेढा आहे। आता गॅस कमी करते आणि तुम्हाला मी सांगते की हे पनीर कसं केलं। इथे मी घेतलंय 1 लिटर दुधाचं पनीर। तर आता पनीर हे कसं करायचं, 1 लिटर दूध घ्यायचं, जसं दूध उकळत येईल तसं 1 कप पाण्यामध्ये 1 टेबलस्पून विनेगर घालायचं, आणि जसं दूध उकळल्याबरोबर ते जे मिक्सचर आहे ते त्या दुधात घालायचं की दूध फाटतं, आणि मग ते जे पनीर आहे ते आपण चाळणीमध्ये घालायचं, थंड पाण्याखाली धुवायचं आणि असंच ते ठेवून द्यायचं स्ट्रेन करायला। त्यातलं पूर्ण पाणी गेलं की आपण हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। मग एका पाठोपाठ एक आपण हे सगळे जे मिश्रण आहेत त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। आता ह्याच्यात आपण घालणार आहोत अर्धा चमचा वेलची पावडर। आता ह्याच मिश्रणामध्ये सगळं आपण घालायचंय। त्यानंतर हा इकडे मी मावा घेतलेला आहे, किसायचा नाहीये, फक्त कुस्करून घ्यायचे आपल्याला। कारण आपण मलाई पेढा करतोय म्हणून हा आपण कुस्करायचा नुसता, हा किसायचा नाहीये। त्यानंतर आपण इथे घेतोय मिल्क पावडर, इकडे घेतले 4 टेबलस्पून मिल्क पावडर। आता आपण घेऊया मिल्क मसाला 3 ते 4 टेबलस्पून। आता हा मिल्क मसाला मार्केटमध्ये तुम्हाला खूप महाग मिळतो, तर हा घरी बनवायचा। हा एक अगदी महत्त्वाची तुम्ही इकडे माहिती समजा, आणि छान ही रेसिपी आहे। हा मिल्क मसाला बनवण्यासाठी तुम्हाला लागतायत बदाम, पिस्ता आणि काजू, हे 3 समप्रमाणात घ्यायचे, मिक्सरला क्रश करून घ्यायचे, आणि त्याच्यामध्ये नंतर तुम्ही केशर घाला आणि वेलची पावडर घाला की तुमचा मिल्क मसाला तयार होणार आहे। यापुढे लक्षात ठेवा, मार्केटात जाऊन कोणीही मिल्क मसाला आणायचा नाही। आता आपण हा मसाला ह्यात घालूया साधारण 3 टेबलस्पून, आणि आता हे मिक्स करायचं आपल्याला। आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचंय, हाताने मिक्स करायचा नाही आहे। आता ह्यात जर तुम्हाला येलो कलर हवा असेल तर तुम्ही येलो कलर घालू शकता, जर तुम्हाला स्ट्रॉबेरी हवं असेल तर थोडासा पिंक कलर आणि स्ट्रॉबेरी इसेन्स घालू शकतात, जर तुम्हाला चॉकलेट पेढा करायचा असेल तर कोको पावडर घालू शकतात, आणि मग तेव्हा तुम्ही 2 टेबलस्पून साखर ॲड करायची। पिस्ता पेढा हवा असेल तर पिस्ता पावडर घाला। अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे प्रकारचे हे पेढे तुम्ही करू शकता। एक आयडिया देऊ, मार्केटमध्ये जायचं, मिठाईवाल्याच्या दुकानात जायचं, बघायचं तिकडे कुठचे पेढे आहेत, आणि घरी येऊन तसेच पेढे करायचे। बेस तुम्हाला मी दाखवलेले। आता आपण बघूया, इकडे आपण साखर वितळायला ठेवलेली, साखर आणि पाणी, तर ती फक्त वितळून द्यायची आपल्याला, त्याचा पाक वगैरे काहीही करायचं नाहीये। तर साखर वितळलेली आहे। आता आपण काय करूया, हे मिश्रण जे आहे ते सगळं ह्यात घालणार आहोत। आता आपल्याला हे मिक्स करायचंय। बघा, मी तुम्हाला सगळं जे आपण एका बाउलमध्ये सगळं मिश्रण मिक्स केलं, म्हणजे मावा, पनीर, मिल्क मसाला, मिल्क पावडर, वेलची पावडर, त्याच्या अगोदर मी इथे काय प्रोसिजर केलेली की मी 3/4 कप साखर घेतली होती, आणि त्याच्यामध्ये थोडंसं 3/4च्या वरती थोडंसं पाणी घेतलेलं, आणि ते स्लो गॅस करून उकळत ठेवलेलं। साखर फक्त पाण्यामध्ये विरघळून द्यायची। एक उकळी आल्यावर आपण बाकीचं मिश्रण आपण ह्यात घातलेलं आहे
आता आपण पुढची प्रोसिजर करूया. आता हे पण कसं आहे की पूर्णपणे घट्ट गोळा वगैरे होऊन द्यायचा नाहीये. एक अशी साईन असते, त्यावेळेला मी तुम्हाला सांगणार की आता हे गॅस बंद करायचे. तेही कसं ओळखायचं तेही तुम्हाला सांगणार आहे. आता फक्त हे आपण ढवळत राहायचंय. आणि हो, एक महत्त्वाची टीप इकडे, पनीर ह्यासाठी विकत आणायचं नाही. पनीर कंपल्सरी घरीच करायचंय, कारण बाहेरच्या पनीरमध्ये तुम्हाला मीठ असतं थोडंसं, म्हणून पनीर विकत आणायचं नाही. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हे आपण कधी काढायचं. तर बघा, आपण भेंड्याची भाजी करतो किंवा एखादी बटाट्याची सुकी भाजी करतो, तेव्हा आपण असं हलवतो तेव्हा असा चर चर आवाज येतो. बघितलं? हा जो आवाज आहे म्हणजे ही तुमची साईन आहे की तुमचं हे मिश्रण झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करायचा, कारण आपल्याला हा मलाई पेढा करायचा आहे. आपल्याला हा घट्ट साच्यातला पेढा करायचा नाहीये. गॅस बंद केलेला आहे मी. आणि आता हे काढून घ्यायचंय प्लेटमध्ये. हे छानपैकी थंड होऊन द्यायचंय, कारण आता तुम्ही जर पेढे करायला गेले तर तुमचे हात भाजले, त्यामुळे हे असंच ठेवायचं. तर आपलं मिश्रण थंड झालेलं आहे. तर आपण आता हे जे मिश्रण आहे ते ह्या पेपर कप्समध्ये टाकायचे. अजूनही ते फिनिशिंग झालेलं नाहीये. ह्या मिश्रणामध्ये साधारण तुमचे 40 ते 50 पेढे बसतात. तुम्ही किती छोटे करतात त्याच्यावर आहे. आता मी ही एवढी साईज घेतलेली आहे. ह्याच्यापेक्षाही तुम्हाला जर छोटी साईज करायची असेल तर नक्कीच 60 होतात. आता आपण काय करायचं, असा प्रत्येक पेढ्याला आपल्याला फिनिशिंग टच द्यायचं आहे. तो वरून असा छान असा प्रेस झाला पाहिजे, असा पसरवायचा आहे आपल्याला. आणि असं खाली करूनच आपल्याला, म्हणजे ओट्यावर किंवा मग परातीमध्ये वगैरे असं करूनच करावं लागतं. त्याच्याशिवाय त्याचा बेस नसल्याशिवाय तुम्हाला छान असा त्याचं फिनिशिंग टच येणार नाही. आणि आता आपण ह्याच्यात पुन्हा पेढे हे ठेवूया. आता ह्यावर आपल्याला पिस्त्याचे काप लावायचे. किती छान दिसतं बघा. अशा प्रकारे तुमचे पेढे असे मस्तपैकी छान दिसत आहेत, तसेच छान लागतात पण ते. मलाई मावा पेढा करण्यासाठी लागणारं साहित्य आहे: 1 लिटर दुधाचे पनीर, 2 टीस्पून मिल्क मसाला, पाऊण कप साखर, अर्धा चमचा वेलची पूड, 200 ग्रॅम मावा, 4 टीस्पून मिल्क पावडर, बारीक चिरलेले बदाम आणि गरजेनुसार पाणी. मलाई मावा करण्याची कृती आहे: मंद आचेवर साखर आणि पाणी एकजीव होईपर्यंत गरम करावं. तोवर पनीरमध्ये वेलची पूड, मावा, मिल्क पावडर, मिल्क मसाला घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. साखर आणि पाण्याला एक उकळी आल्यावर त्यात पनीर आणि माव्याचं मिश्रण घालावं. संपूर्ण मिश्रण नीट एकजीव झाल्यावर ते एका ताटात काढून घ्यावं. पेढ्याचं मिश्रण थंड झालं की ते पेपर कप्समध्ये काढून पेढ्यांना पिस्त्याने सजवावं. तर अशा प्रकारे मलाई पेढा घरच्या घरी कसा बनवायचा हा मी तुम्हाला दाखवलेला आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट्समध्ये कळवायचं आहे. लाईक आणि शेअर पण करायचं आहे. आणि लोकशाही फ्रेंडलीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही.